नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। जांब प्राथमिक शाळेत घाण पाण्याचे साम्राज्य, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ। पालकांमध्ये संताप, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जलनिस्सारण व्यवस्था ठप्प, तातडीने उपाययोजनांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील मौजे जांब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात घाण पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तसेच मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत आहे। पावसाचे पाणी तसेच गावातील गटाराचे दूषित पाणी थेट शाळेच्या परिसरात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। या साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। तसेच पाण्यातून जाताना विद्यार्थी घसरून पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने योग्य जलनिस्सारण व्यवस्था न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे घाण पाणी शाळेच्या आवारात साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाण्याचा निचरा करावा, तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शिक्षणाच्या मंदिरालाच गटाराचे स्वरूप आले असून आता तरी संबंधित विभाग जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।